नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता हायर एज्युकेशन सिस्टम मधील अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यावर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असतात, एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. पेपर 1 मध्ये आपल्याला युनिट क्रमांक 10 चा आपण आज अभ्यास करीत आहोत. घटक 10 जो आहे पेपर 1 मध्ये तो पूर्णतः जनरल पेपर आहे आणि जनरल पेपर मधील हायर एज्युकेशन सिस्टम आपण अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, या युनिटचा अभ्यास करताना आपण एन्शियंट एज्युकेशन पासून सुरुवात करायला हवी. वैदिक एज्युकेशन ज्यामध्ये गुरुकुल सिस्टमचा आपण अभ्यास करा, बुद्धिस्ट एज्युकेशनचा आपण अभ्यास करायला हवं, जैनिझमचा आपण अभ्यास करायला हवं कारण 2025 मध्ये जैनिझमवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर मध्यकालीन म्हणजे मिडिवियल टाइम पिरियड मधील जे एज्युकेशन आहे ज्यामध्ये प्रायमरी अँड सेकंडरी लेवल, ठीक आहे, मक्तब आणि मदरसा याचा अभ्यास करा. त्यानंतर ब्रिटिश कालीन एज्युकेशन असं डिवायडेशन करा आणि त्यानंतर स्वतंत्रता नंतर, ठीक आहे, अशा प्रकारचा भाग करायचा आहे. म्हणजे स्वतंत्रता नंतर आपण स्वतंत्र भारताचा पहिला आयोग म्हणजे राधाकृष्णन आयोग 1948 ला येतं. या पर्टिक्युलर टाइम पिरियड पासून तर 2020 पर्यंतचं जे शैक्षणिक धोरण आहे तिथपर्यंतचा भाग आपल्याला हायर एज्युकेशन सिस्टम मध्ये अभ्यास करायचा आहे. सो आपण सुरुवात करूया आजच्या पर्टिक्युलर MCQ सिरीजला. MCQ ला सुरुवात करण्यापूर्वी पेपर 1 करिता महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता नवीन बॅच जी आहे 16 मार्च पासून सुरू होत आहे. या बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. नेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. 10 वर्षाचं PYQ सोबतच 5000 प्लस MCQ प्रॅक्टिस करिता कुठलंही रेफरन्स बुक न वापरता शुअर शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आहात तुम्ही कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून. डेली बेसिसवर 8 वाजता सेशन होणार आहे लाईव्ह आणि तो पाहिजे तितक्यादा रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. सो या कंप्लीट कोर्सची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कंप्लीट पेपर अवेलेबल आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 ची देखील बॅच आपण 16 मार्च पासून सुरू करीत आहोत. याची फीस आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी आणि नेट आणि सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट इथे मिळेल. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा. सो सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना. NEP 2020 नुसार भारतीय उच्च शिक्षण आयोग HECE म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ची पहिली उभा रेषा असेल. ए. राष्ट्रीय मानांकन परीक्षण म्हणजे नॅक. सी आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियामन परिषद NHERC. सी आहे सामान्य शिक्षण परिषद म्हणजे जनरल एज्युकेशन काउन्सिलिंग ज्याला GEC आपण म्हणतो. आणि ऑप्शन 4 आहे उच्च शिक्षण अनुदान परिषद म्हणजे HEGC. इथे योग्य उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक नियामन परिषद. आता इथे लक्षात घ्या, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया ही उच्च शिक्षणासाठी प्रमुख नियामन संस्था प्रस्थापित करते आणि HECI या अंतर्गत 4 उभ्या संस्था आहे वर्टिकल, ज्यामध्ये पहिली आपल्याला दिसून येते NHERC म्हणजे नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिलिंग. दुसरा आहे मानांकन, ठीक आहे, म्हणजेच नॅक. तिसरी आहे अनुदान निधी म्हणजे हायर एज्युकेशन ग्रँड काउन्सिलिंग आणि चौथा आहे जनरल एज्युकेशन काउन्सिलिंग. समोरचा आहे प्रश्न. NEP 2020 मध्ये प्री स्कूल ते माध्यमिक स्तरावर जी ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 100% ने वाढवण्यात प्राधान्य दिले आहे. हे कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचं आहे? म्हणजे लक्षात घ्या, प्री स्कूल पासून माध्यमिक स्तरापर्यंत आपल्याला काय करायचं आहे? ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढवायचा 100%.
तर यामध्ये कुठलं साध्य करायचं आहे कुठल्या वर्षापर्यंत? ए 2025, बी 2030, सी आहे 2035 आणि डी आहे 2040. मित्रांनो, हे साध्य करायचं आहे 2030 पर्यंत. आता इथे बघा काय आहे आणि दोन इथे महत्त्वपूर्ण फॅक्ट आपल्याला बघावं लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सरकारने जे आहे 2030 पर्यंत प्री स्कूल पासून तर माध्यमिक शिक्षणापर्यंत 100% जे आहे एकूण नोंदणी दर साध्य करणे, ठीक आहे, असं गोल आहे. इथे लक्षात घ्या, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे विशिष्ट शिक्षण स्तरावर नोंदणीकृत एकूण विद्यार्थ्यांची संख्या त्या स्तरावरील अधिकृत वयोमानाच्या संख्येपेक्षा तुलनेत म्हणजे पर्टिक्युलर 2035 पर्यंत इथे उच्च शिक्षणात आपल्याला काय करायचं आहे, 50% हे गोल अचीव करायचं आहे आणि प्री स्कूल पासून तर माध्यमिक म्हणजे सेकंडरी लेवल पर्यंत 100% हे काय करायचं आहे, गोल आपल्याला साध्य करायचं आहे. तर इथे हायर एज्युकेशन संबंधित विचारलं तर उच्च शिक्षणाला 50% सांगायचं आणि टाइम पिरियड 2035 पर्यंत सांगावं लागेल. आणि जर आपल्याला प्रायमरी लेवलचं विचारलेलं आहे तर 2030 पर्यंत. हे दोनही गोष्टी आपण लक्षात घ्या. त्या अनुषंगाने इथे योग्य उत्तर 2030 आहे. समोर आहे NEP 2020 नुसार 2025 पर्यंत शाळा आणि उच्च शिक्षण प्रणालीद्वारे किती टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा अनुभव मिळेल? ए 50%, बी 40%, सी 35 की फोर्थ 60%. तर इथे योग्य उत्तर आहे 50%. का बरं? कारण NEP आपल्याला पाहायला मिळते की व्यावसायिक शिक्षणाला फोकस करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 2025 पर्यंत जे आहे 2025 पर्यंत 50% विद्यार्थ्यांना शाळा आणि उच्च शिक्षण प्रणालीद्वारे व्यावसायिक वोकेशनल एज्युकेशन एक्सपिरियन्स देण्याचं काय आहे, उद्दिष्ट आहे. सो हे कशा प्रकारे साध्य करण्यात येईल? इंटर्नशिप, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल, उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाचं समावेशन करण्यात येईल आणि त्याद्वारे वोकेशनल जे आहे स्किल बेस्ड लर्निंग वाढवण्यात येईल. समोरचा प्रश्न आहे, मूल्यांकनाची पार्श्वभूमी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचं रिपोर्ट कार्ड प्रस्थापित केलं आहे? ए. इतरांसोबत तुलनेत विद्यार्थ्यांचं सापेक्ष कामगिरीचं रिपोर्ट कार्ड. बी आहे वर्षभरातील पेपर आणि पेन्सिल चाचणींमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं रिपोर्ट कार्ड. तिसरं आहे 360 डिग्री म्हणजे अंश बहुआयामी रिपोर्ट कार्ड. की चौथं संकलनीय एकक दिशात्मक रिपोर्ट कार्ड. तर मित्रांनो, 2020 मध्ये काय म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांचं जे रिपोर्ट आहे त्यामध्ये 360 डिग्रीने मल्टी डायमेन्शनल रिपोर्ट जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. आता लक्षात घ्या, फक्त पहा, अगोदर फक्त आपण कसं गुणांवर फोकस करत होतो, पण आता गुणांवर फोकस केलं जाणार नाही, तर रिपोर्ट कार्ड ऐवजी आपण पाहतो 360 डिग्रीने जे आहे प्रोग्रेस कार्ड आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं अकॅडमिक लर्निंग, स्टुडंट मधील स्किल, ठीक आहे, व्हॅल्यूज अँड स्टुडंट ॲटिट्यूड, त्यांमधील क्रिएटिव्हिटी आहे ना, हा, सोबतच सेल्फ असिस्मेंट सोबत पियर असिस्मेंट आहे ना, शिक्षकांचं मूल्यांकन देखील यामध्ये समावेशन आहे. तर या सगळ्यांमुळे काय होईल, संपूर्ण सर्वांगीण विकास जे आहे विद्यार्थ्यांचं घडून येईल. या समोरचा प्रश्न आपण घेऊया. NEP 2020 नुसार ECCE याचा अर्थ काय? एज्युकेशनल केअर फॉर चाइल्डहुड इव्हॅल्युशन, बाल विकासासाठी शैक्षणिक देखभाल. बी अर्ली केअर फॉर चाइल्डहुड एज्युकेशन म्हणजे बाल विकासासाठी प्रारंभिक काळजी. अर्ली चाइल्डहुड म्हणजे तिसरं लहान वयातील बालविकास, की एज्युकेशनल क्लासेस फॉर चाइल्डहुड इव्हॅल्युशन म्हणजे बाल विकासासाठी शैक्षणिक वर्ग. योग्य उत्तर आहे बी, अर्ली केअर फॉर चाइल्डहुड एज्युकेशन. ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे. कारण सी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचं सर्वांगीण विकासाची काळजी आणि शिक्षण घेते. यामध्ये काय आहे, विद्यार्थ्यांचं बघा, 2020 एज्युकेशन पॉलिसी जी आहे विद्यार्थ्यांचं शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आहे ना, ECCA प्रामुख्याने अंगणवाडी सेंटर
आपल्याला शिक्षण जे आहे बालवाडी ज्याला आपण म्हणतो त्याला केंद्रित केलेलं आहे. अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला इथे 2020 एज्युकेशन पॉलिसी संबंधित पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सोबतच जर आपण महाराष्ट्र सेट पेपर 1चं प्रिपरेशन करीत आहात तर पेपर 1चं नवीन बॅच आपण 16 तारखेपासून सुरू करीत आहोत. याला देखील आपण जॉईन करू शकता. थँक यू सो मच.